चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्हीही आवश्यक असतात। चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात। मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, मनात आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचं आहे। मदत ही खूप महाग गोष्ट आहे, याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका, कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात। मैत्री ना सजवायची असते ना गाजवायची असते, ती तर नुसती रुजवायची असते। मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो, इथे फक्त जीव लावायचा असतो। लोक म्हणतात आयुष्य छोटं आहे, पण असं बिलकुल नसतं। खरं सांगू, आपण फक्त जगायलाच उशिरा सुरुवात करतो। आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल हे सांगता येत नाही, म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्या की त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल। चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्त्वाची असतात, कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते। चांगल्या वेळेमुळे चांगली माणसे भेटतीलच असे नाही। कोण हिशोब ठेवणार, कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले। म्हणून ईश्वराने सोपा उपाय केला, सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातांनीच बोलावले। मी तुमच्या आयुष्यातला तितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी आशा करतो की जेव्हा केव्हा आठवण येईल तेव्हा नक्की म्हणाल इतरांपेक्षा वेगळा होतो। वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली त्यांना कधी विसरू नका। खरी नाती तीच जी रुसतात, रागवतात, पण साथ कधीच सोडत नाही। सकाळी सकाळी मोबाईल हातात घेतल्यावर ज्याचा विचार मनात येईल, गालावर छोटंसं हसू येतं, अशा प्रेमळ माणसांना शुभप्रभात। रस्त्याने जाताना येणारी माझी शाळा मला विचारते, जीवनाची परीक्षा बरोबर देतोस ना? मी उत्तर दिले, आता फक्त दप्तर खांद्यावर नाही एवढंच, बाकी अजूनही लोक धडा शिकून जातात। गुलाब कोठेही ठेवला तरी सुगंध हा येणारच, आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे कोठेही असली तरी आठवण ही येणारच। तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात, जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात। कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही। यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं, कारण यशाची व्याख्या लोक ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो। माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे, कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो। एकदा कर्तृत्ववान सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात। जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात। काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय।